हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आपण बोलणार आहे ओमेगा 369 बद्दल। तर ओमेगा 369 हे एक प्रकारचे फॅटी ॲसिड्स आहेत किंवा एक प्रकारचे ऑइल्स आहेत जे आपल्या शरीराला अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी अतिशय गरजेचे आहेत। आता याच्यामधले ओमेगा 369 असं नाव नाही आहे, याचं ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9 असे 3 प्रकारचे फॅटी ॲसिड्स आहेत की ज्याचं कॉम्बिनेशन आपण बनवून ओमेगा 369 असं आपण ह्याला नाव दिले। ह्या 3 फॅटी ॲसिड्स मधले 2 जे पहिले आहेत ओमेगा 3 आणि ओमेगा 6, ह्या दोन्हीही फॅटी ॲसिड्सना इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणतात। म्हणजे आपलं शरीर ते बनवत नाही, आपल्याला बाहेरून कोणत्या तरी त्याच्या फूड सोर्समधून घेऊन आपल्या शरीराला ते प्रोव्हाइड करायला लागतात आणि ओमेगा 9 जे आहे ते शरीर स्वतः बनवतं। आता आपण फॅट म्हणतोय, फॅटी ॲसिड्स म्हणतोय, म्हणजे हे ऑइल बेस्ड आहेत आणि आपण न्यूट्रिशनची जी खूप मोठी सिरीज केली त्याच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की ऑइल बेस्ड जे न्यूट्रिएंट्स असतात ते शरीरामध्ये साठवले जातात आणि गरज लागेल तसे वापरले जातात। त्यामुळे ह्याचं इंटेक जे आहे किंवा ह्याचे जे सप्लिमेंटेशन आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड गिवन अमाऊंटमध्येच घ्यावं लागतं आणि उगाचच एक सप्लिमेंट आहे जसे बी कॉम्प्लेक्स लोक कधीही घेतात ते चालू शकतं कारण ते वॉटर सोल्युबल आहे, पण ओमेगा 369ला असं चालत नाही कारण ते फॅटी ॲसिड्स आहेत आणि शरीरामध्ये ते एक्सेसिव्ह झाले तर ते त्याचे साईड इफेक्ट दाखवतात। आता ओमेगा 369 मधलं ओमेगा 3 बद्दल आपण पहिला बघूया। ओमेगा 3 हे शरीरामध्ये एकूणच डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, पण ओमेगा 3ला सगळ्यात सोपं नाव म्हणजे आपल्या हृदयाचा मित्र आहे, हार्ट फ्रेंडली फॅटी ॲसिड आहे। ज्या लोकांच्या घरी हार्टचे काही इश्यूज आहेत किंवा ती स्वतः व्यक्ती हार्टच्या काही इश्यूजनी डायग्नोज झालेली आहे तर त्या व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्यानं ओमेगा 3 जर घेतला तर इन्फ्लमेशन आहे किंवा ट्रायग्लिसराइड्स जे वाढतात किंवा एकूणच जे हार्ट हेल्थ जे आहे ते उत्तम पद्धतीनं ओमेगा 3च्या चांगल्या पद्धतीच्या लेवलनं मेंटेन राहतं। अजून डेव्हलपमेंटमध्ये याचा मोठा भाग आहे। याच्यामध्ये अनेक जे आजार आहेत त्याचे जसे डायबिटीस आहे, डिमेन्शिया आहे, डिप्रेशन आहे, तर अशा अनेक आजारांचं मूळ ह्या अनेक छोट्या छोट्या डिफिशियन्सीज असू शकतं की ज्याच्या कमतरतेमुळं हे आजार उद्भवलेत किंवा हे आजार बरे होत नाही आहेत किंवा मेंटेन राहतात। तर ओमेगा 3 हे आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं। तर बाहेरून कोणत्या गोष्टींमधून मिळतं तर जनरली हे फिश ऑइल्समध्ये म्हणजे फिश किंवा फिश ऑइल्समध्ये भरपूर प्रमाणात मिळतं। जर तुम्ही शाकाहारी असाल तर फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसमध्ये मिळतं, चिया सीड्समध्ये मिळतं किंवा अक्रोड आपण जे वॉलनट्स म्हणतो त्याच्यामध्ये हे भरपूर क्वांटिटीमध्ये असतं। मग आत्ता जे मी पदार्थ सांगितले ते तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात जर घेतले तर हे छान फॅट असल्यामुळं जेवढी क्वांटिटी लागते तेवढी यूज केली जाते आणि बाकीची स्टोअर केली जाते। त्याच पद्धतीनं ओमेगा 6 आहे। ओमेगा 6 हे एकूणच डेव्हलपमेंटसाठी ब्रेन हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि हे जनरली भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं कारण हे सगळ्या प्रकारच्या ऑइल सीड्स आहेत, ऑइल आहे किंवा सलाड ड्रेसिंग हल्ली जे रेडीमेड मिळतात ज्याच्यामध्ये ऑइल असतं, अशा बऱ्याच गोष्टीमध्ये ओमेगा 6 मिळतं आणि आपल्याला ते सहज अवेलेबल होतं। बऱ्याच वेळा ओमेगा 6ची डिफिशियन्सी नसते। हल्ली बऱ्याच ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही AHA, DHA, EHA असे शब्द ऐकले असतील की तुमच्या ब्रेन हेल्थसाठी हे खूप चांगलं आहे किंवा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मुलांचे हे खूप चांगलं आहे। तर हे सगळे जे छोटे छोटे त्याचे फॉर्म्स आहेत हे ओमेगा 3-6चेच वेगवेगळे डेरिव्हेटिव्ज आहेत आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या अन्नामध्ये इनकॉर्पोरेट करतो तेव्हा जनरली याची डिफिशियन्सी होत नाही किंवा डिफिशियन्सीमुळे होणारे डॅमेजेस आपल्याला दिसत नाही आणि जर थोडीशी डिफिशियन्सी झाली तर ती पटकन भरून काढता येते। तर हे आहे ओमेगा 369 बद्दल। 9 आपल्या शरीरामध्ये आपोआप बनतं त्यामुळे त्याचं खूप जास्त सप्लिमेंटेशन घेण्याची गरज नाही। ओमेगा 369 जेव्हाही तुम्ही घ्याल तेव्हा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, त्यांना विचारून घ्या कारण याच्यामध्ये रक्त घट्ट करण्याचं, रक्त पातळ करण्याचं त्याच्या क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे। त्यामुळे ज्या लोकांना रक्त पातळ होण्याची औषधं चालू आहेत किंवा यांना खूप क्रॉनिक किडनी डिसीज आहेत किंवा खूप सिव्हिअर डायबिटीस आहे किंवा ज्यांना एखादा खूप क्रॉनिक आजार आहे
अशा लोकांनी मनानं कोणतंही सप्लिमेंट घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानं गिवन क्वांटिटीमध्ये जर तुम्ही ते सप्लिमेंट घेतलं तर त्याचा तुम्हाला योग्य उपयोग होईल आणि आपण ज्याच्यासाठी ते सप्लिमेंट घेतो, ज्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतोय हेल्थ अचीव करण्यासाठी, त्याच्यासाठीच त्याचा वापर होईल. तर हे सप्लिमेंट नक्की घ्या, पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. सो दिस वॉज ऑल अबाउट ओमेगा 369. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.